नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 15 कला आमची या पाठात कृती शिक्षणावर भर दिला आहे. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. This lesson focuses on action. In this video, we are going to discuss about it. ऐका म्हणा. आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता. बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितले. नेहाने आगपेटीचे घर बनवले. तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला. पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसवला. वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला. श्रीनाथने खराट्याच्या काड्यांची छत्री बनवली. अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले. सगळे कलेत दंग झाले. आता आपण प्रत्येक ओळींचा अर्थ समजून घेऊया. आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता. पाठाच्या सुरुवातीला सांगितले आहे की आज कोणता तास आहे, तर कला शिक्षणाचा तास आहे. या ओळीतील प्रत्येक अवघड शब्दांचे आपण अर्थ समजून घेऊया. आज म्हणजेच टुडे, कला आर्ट, शिक्षण एज्युकेशन, तास म्हणजेच पिरियड. बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितले. बाई म्हणजेच कोण, तर शिक्षिका, बाई टीचर. बाईंनी काय सांगितले, तर बाईंनी आवडेल ते काम करा असे सांगितले. आवड म्हणजेच काय, इंटरेस्ट. काम वर्क, कामलाच मराठीमध्ये कार्य असेही म्हणतात. आता पुढची ओळ बघूया आपण. नेहाने आगपेटीचे घर बनवले. तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला. नीट लक्ष देऊन ऐका. आता तुम्हाला वर्गातील मुलांची नावे लक्षात ठेवून त्यांनी काय केले हेही लक्षात ठेवले पाहिजे. नेहा नावाच्या मुलीने आगपेटीचे घर बनवले. आगपेटीचे रिकामे बॉक्स जमा करून त्याच्यापासून तिने एक सुंदर घर बनवले. चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल आगपेटीचे जे बॉक्स असतात त्या बॉक्स पासून किती सुंदर घर बनवलेलं दिसत आहे आपल्याला. तर तिच्या मैत्रिणीने काय केले, तर तिच्या मैत्रिणीने कागदाचा सुंदर पक्षी बनवला. आता याचे आपण शब्दार्थ बघूया. आगपेटी म्हणजेच काय, मॅच बॉक्स. घर हाऊस, घर या शब्दालाच मराठी समानार्थी शब्द आहे. सदन गृह, लक्षात ठेवा हा. मैत्रीण फ्रेंड. कागद पेपर. पक्षी बर्ड, पक्षीला अजून एक शब्द आहे जो खूप सोपा आहे, खग. पुढच्या ओळीकडे आपण जाऊया आता. पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसवला. बघा, दोघी मुलींनी काय केलं, नेहाने आणि तिच्या मैत्रिणीने काय केलं, तर पक्षी कुठे बसवला, आगपेटीचं ते सुंदर घर होतं ना त्याच्या छतावर बसवला. आहे की नाही दोघींनी केलेली ही गंमत.
छत म्हणजेच रूफ. वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला. वहिदा नावाच्या मुलीने वहीत कोणते चित्र काढले? अगदी बरोबर, वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला. तुम्हाला माहिती असेलच, पक्ष्यांच्या समूहाला थवा म्हणजेच फ्लक म्हणतात. तुमच्या लक्षात आहे का? थवा हा समूहवाचक शब्द आहे. वही म्हणजे नोटबुक. श्रीनाथने खराट्याच्या काड्यांची छत्री बनवली. श्रीनाथ नावाच्या मुलाने खराट्याच्या काड्यांचा वापर करून छान अशी छत्री बनवली. खराटा हा नारळाच्या झाडाच्या पानांपासून तयार केला जातो. खराटा म्हणजेच काय? ब्रूम मेड फ्रॉम कोकोनट फ्रंट्स. काड्या, स्टिक, छत्री, अम्ब्रेला. अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले. सगळे कलेत दंग झाले. फरशी म्हणजेच काय? फ्लोर, खडू, चॉक, घरटे, नेस्ट, दंग, इन्व्हॉल्व. दंग म्हणजेच काय? इन्व्हॉल्व. मराठीत त्याला आपण काय म्हणणार? मग्न, गुंतून जाणे. अफजल नावाचा जो मुलगा होता त्याने फरशीवर खडूने पक्ष्यांचं सुंदर घरटं काढलं. प्रत्येक जण वेगवेगळं काही ना काही बनवत होते. म्हणूनच सगळे आपल्या कलेमध्ये दंग झाले. बाकी त्यांना दुसरं काहीही दिसत नव्हतं. ते आपापली कामं खूप छान पद्धतीने करत होते. अशा प्रकारे या पाठातून विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सुद्धा ज्या वस्तू आपण टाकाऊ समजून फेकून देतो त्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणार ना? या पाठाचे नियमित वाचन करायचे आहे. करणार ना मग? धन्यवाद.